नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र सरकार, छत्रपती संभाजीनगर. पण आज आपण आलेलो आहोत ॲप्टेक एज्युटेक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रबोधिनी अमरावती येथे. आणि इथे येण्याचं प्रयोजन असं की आपण इथे स्पर्धा परीक्षा ही क्लासेस सुरू केलेले आहेत. आणि आज एक महत्त्वाची माहिती सांगायची असे की भारतीय विचारवंत व महाराष्ट्रातील समाजसुधारक हे आपलं एक पुस्तक आहे. या पुस्तकावर UPSC पासनं MPSC पासून सरळ सेवा, पोलीस भरती ह्या अनेक स्पर्धा परीक्षांकरिता खूप प्रश्न येतात. हे विशेषतः कलर बुक्स आहे, कलर पुस्तक आहे. हे याच्यामध्ये काही वैशिष्ट्य मी 1-2 मिनिटात मला सांगावीशी वाटतात की जसं याच्यामध्ये पान नंबर 51 आणि 52 असं एक पेज आहे. या पेजमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की आलेला प्रश्न असा आहे की सर्वात जास्त जगलेले समाजसुधारक कोण? तर धोंडो केशव कर्वे यांचं नाव आपल्याला आठवते की 105व्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण निधन झालं आहे. 104 वर्ष ते जगले आणि ते 1858चा त्यांचा जन्म आहे. आणि 1958ला ते भारतरत्न पुरस्कार घेण्याकरिता राजेंद्र प्रसाद, ज्या वेळेला आपल्या भारताचे राष्ट्रपती होते, म्हणजे 100 वर्षानंतर, म्हणजे 1858ला जन्म आणि 1958ला ते भारतरत्न घेण्यासाठी स्वतः हजर होते. हे त्यांचं बुक्सचं आपण चित्रपण याच्यामध्ये दिलेलं आहे. हा प्रश्न काय म्हणजे मुलांच्या लक्षात राहील की चित्रमय असल्यामुळे मुलांच्या व्हिज्युअल जास्त लक्षात राहतं. आणि त्यामुळे मी हा एक प्रयत्न केलेला आहे की भारतरत्न देताना असाही प्रश्न आला आहे की महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती की जे भारतरत्न पुरस्कार विजेते आहेत, तर तेही आपल्याला याच्यामधून हा एक दुसरा प्रश्न कव्हर होतो. नेक्स्ट याच्यामध्ये आणखी कसं आहे की आता पेज नंबर 44 आपण काढूया. पेज नंबर 144 आहे, सॉरी 144 मध्ये केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र दिलेले आहेत, केसरी आणि मराठा. आता हे केसरी आणि मराठा यांच्याबद्दल असं विचारण्यात आलं की मराठा कोणत्या भाषेमध्ये होतं आणि केसरी कुठल्या भाषेमध्ये होतं. केसरी मराठीमध्ये होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होतं. 1881 मधले हे आपण बुक्सची या वृत्तपत्राचे फ्रंट पेजेस याच्यावर दिलेले आहेत की जे मराठीमध्ये होतं आणि एक इंग्रजीमध्ये होतं. सुधारक हे इंग्रजीमध्ये असणारं. म्हणजे हेही विचारलेलं आहे की यांचे संपादक कोण होते, तर मग तेही त्याच्यामध्ये माहिती दिली की केसरीचे संपादक आगरकर होते. बरेचदा आपल्याला टिळक वाटतात आणि मग केसरीचे संपादक नंतरच्या काळात 87ला राजीनामा दिल्याच्यानंतर 1887 मध्ये हे टिळक झाले. मात्र आधी सुरुवातीपासनं हे आगरकर, गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे काय होते, संपादक होते आणि मराठाचे संपादक होते मात्र टिळक. आणि नंतरच्या काळात मग तुम्हाला माहिती आहे सर्वांना की नंतर सुधारक नावाचं न्यूजपेपरसुद्धा आगरकरांनी काढलं. त्याचेसुद्धा 2 भाग होते, इंग्रजी आणि मराठी. तर हे असं एक सुंदर पुस्तक आपण मार्केटमध्ये फार पूर्वीच आणलेलं आहे. म्हणजे आता ही याची 4थी आवृत्ती आहे. आता 5वी आवृत्ती मार्केटमध्ये येत आहे पुढल्या महिन्यात. म्हणून या पुस्तकाचा पोलीस भरती, सरळ सेवा, त्याबरोबरच कंबाईन आणि राज्यसेवा आणि UPSC यामध्ये येणारे प्रश्न जसेच्या तसे असतात. म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढंच मला आजच्या दिवशी सांगावंसं वाटते. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.